स्थापित ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. आमेन. तो सीन बस एवढंच. आमेन. हे जे वचन आहे हे जर बघितलं तर या ठिकाणी प्रभू जो आपला देव आहे, परमेश्वर आहे, त्यांनी स्वतः पहिलं शुभवर्तमान दिलेलं बघतो आपण. पहिली सुवार्ता. आणि जर त्याच्या आधीचे वचनं जर बघितले तर शारीरिक रीतीने सैतान जो आहे, जो सर्प आहे, त्याला शाप दिल्यावर परमेश्वर आध्यात्मिक शापाकडे वळतो. सुरुवातीला जे त्याच्या आधी जर वरचे वचनं बघितले तर शारीरिक शाप त्यांना दिलेले बघतो आपण, आणि नंतर पुढं जाऊन तो परमेश्वर आध्यात्मिक शापाकडे वळतो. आणि पुढे या वचनामध्ये तो आपला न्याय जो आहे तो जाहीर करत असतानाच कृपा देखील दाखवतो, हे आपण पाहतो या वचनातून. आणि तो म्हणतो की तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन. आणि या ठिकाणी जो सर्प आहे तो सैतान त्या सर्पाच्या रूपामध्ये आहे. साप म्हणजे सैतान नाही आहे, हे आपण लक्षात घेऊया. आणि सैतान आणि त्या सर्पाच्या रूपामध्ये तो तिथं होता, आणि त्यामुळं तो सर्पाला उद्देशून हे बोलतो. आणि तू व स्त्री, आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर स्त्रीची संतती काय आहे आणि सैतानाची संतती काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सैतानाची संतती म्हणजे कोण? सर्व अविश्वासणारे, सैतानाचे जे हस्तक आहेत ते सर्व आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. सैतानाला उद्देशून तो बोलतो की तू व स्त्री, आणि ती स्त्री म्हणजे कोण? तर स्त्रीच्या वंशज किंवा स्त्रीच्या द्वारे पुढे आपल्या प्रत्येकाला माहिती की पुढे जाऊन ख्रिस्त, स्त्रीचं बीज कोण आहे तर ख्रिस्त त्याच्यामध्ये आला आपण पाहतो. तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन, ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. पहिलं शुभवर्तमान स्वतः प्रभू परमेश्वराने आपल्याला दिलं. पतित मानवामध्ये, म्हणजे ज्यावेळेस पाप या जगामध्ये आलं त्यावेळेस परमेश्वराला हे माहीत होतं की आपण स्वतःच्या हिमतीवर या पापापासून मुक्ती मिळू शकणार नाही, किंवा आपण पापापासून शुद्धी मिळू शकणार नाही. आणि म्हणून परमेश्वरांनी पुन्हा एकदा आपल्यावर दया दाखवली आणि त्यांनीच ह्याच्यातून एक मार्ग काढला. त्यांनी ती पहिली सुवार्ता आपल्याला दिली. आणि तिथं काय म्हटलं की तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन, ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. आणि डोके फोडील काय आहे तर पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे की प्रभू परमेश्वराने क्रूसावर आपल्यासाठी जे बलिदान दिलं आणि नंतर तो मरणातून पुन्हा उठला, आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की सैतानाचं डोकं कुचललं गेलं, किंवा त्या मरणावर त्यांनी विजय मिळवला. आणि त्याच्याद्वारे आपल्या त्या सर्व गोष्टीच्या द्वारे काय तर मानव जातीला पाप दास्यामधून बाहेर काढण्याचा तो मार्ग होता. ती मुक्तीची योजना आपण तिथं पाहतो, ती ख्रिस्ताने पूर्ण केलेली आहे. जरी हे अभिवचन फार अर्धी झालेलं आहे, आपण त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये ती सुवार्ता पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर आपण आहोत. आणि हा भाग आपण अगदी या शेवटाला आहोत, परंतु हे अभिवचन त्यांनी अगदी सुरुवातीला जगाच्या स्थापनेच्या म्हणजे त्या एदेन बागेमध्येच त्यांना बाहेर काढण्याच्या आधी त्यांना ते अभिवचन दिलेलं आपण पाहतो. आणि परमेश्वराची स्तुती असो की आपण ती आराधनेमध्ये पुढे जात असताना आपण या सर्व गोष्टींचा विचार करूया की परमेश्वर आमचा किती दयाळू आहे, कनवाळू आहे. त्यांनी आपल्याला नुसतंच बाहेर काढून दिलं किंवा नुसता शाप दिला नाही, तर त्यांनी त्याच्यातून बाहेर येण्याचा मार्ग देखील आपल्यासाठी दिला. ही सुवार्ता आपल्यासाठी आहे की देव, आणि पुढे जाऊन तो आपण बघतो की तो किती विश्वसनीय आहे, तो किती करार पाळणार आहे. इब्री पत्रामध्ये आपण वाचतो आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कशा रीतीने त्यांनी देवानी त्याची योजना पूर्ण केली. ख्रिस्ताच्या द्वारे ती पूर्ण केली. ख्रिस्त आपल्यासाठी ती मुक्तीची योजना घेऊन आला आणि त्यांनी ती पूर्णत्वास नेली. ख्रिस्त आमच्यासाठी देह धारण करून आला आणि कशा रीतीने सर्व गोष्टी त्या परिपूर्ण रीतीने त्यांनी पार पाडल्या हे आपण पाहू शकतो. आणि म्हणून दयाळू देवाची ही पहिली सुवार्ता, त्यांनी आमच्यासाठी अद्भुत सुवार्ता आपण पाहू शकतो की अद्भुत अभिवचन आपल्याला दिलेलं आहे की तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन. विश्वासणारे आणि अविश्वासणारे, अंधकार आणि प्रकाश यांचा मेळ कधी होऊ शकत नाही. त्यांच्यामध्ये परस्पर वैर आहे.
हे आपण आपल्या पूर्ण पवित्र शास्त्रामधून शिकतो. ते शास्त्रामधून आपल्याला पाहावयास मिळतं. आणि ती तुझे डोके फोडील, जे प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवून ते केलं. आणि तू तिची टाच फोडशील. टाच फोडणं म्हणजे काय, तर ती शारीरिक पीडा जी ख्रिस्ताला वधस्तंभावर दुःख, शारीरिक पीडा त्याला सहन कराव्या लागल्या. आणि इवन जे आपण सर्व विश्वासणारे आहेत, आपल्याला देखील सर्व प्रकारच्या कठीण परिस्थितीतून, हालाकीतून, छळातून जावं लागतं. आणि ही ती टाच फोडण्याची ती प्रक्रिया आपण बघू शकतो. आणि परमेश्वराचे आपण आभार मानूया की तो देव करार पाळणारा परमेश्वर आहे, तो विश्वसनीय आहे. आणि म्हणून आपण त्याची स्तुती करूया पुढे जाऊन. आणि या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवूया की परमेश्वर, त्या देवपित्याने आपल्यासाठी जे अतुलनीय दान दिलेलं आहे, त्यासाठी आपण त्याचे आभार मानूया. आपण ती कृतज्ञता, आराधनेच्या द्वारे आपण ती कृतज्ञता व्यक्त करूया. परमेश्वराची उपकार स्तुती आपण करूया. त्याला आपण सन्मान देऊया की तो करार पाळणारा परमेश्वर आहे. त्यांनी आमच्यासाठी विश्वासूपणे जे अभिवचन दिलं होतं ते पूर्ण केलं. तो दयाळू परमेश्वर आहे आणि म्हणून आपण त्याचे आभार मानूया. पुढे आपण गीतामध्ये जाऊया आणि त्याला आपण स्तुती आणि धन्यवाद देऊया. ब्रदर अनुष यांना मी विनंती करतो की ते आपल्याला पुढे चालू